आणि आपण ही दृश्य बघतोय मुंबईतली आहेत। बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आणि त्याचमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी दाखल झालेले आहेत। क्रेनच्या सहाय्याने हे पुष्पार्पण माल्यार्पण सध्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केलं जात आहे। कृष्णा सोनारवडकर माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेत। कृष्णा, आज बाळासाहेबांची जयंती आणि त्यानिमित्ताने मुख्यमंत्री स्मारकाला माल्यार्पण करण्यासाठी आलेले आहेत। सुमित, आपण पाहतो की बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सकाळपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत। थोड्याच वेळापूर्वी ते बाळासाहेब भवन येथे गेले आणि त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्यावर फोटोला त्यांनी हार सुद्धा अर्पण करून अभिवादन केलं आणि त्यानंतर आता कुलाबा येथील बाळासाहेब ठाकरे यांचा जो काही पुतळा आहे तिथे हार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत। सुतार हेही आहेत आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक जे आहेत कार्यक्रमात जमलेले आहेत आणि यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इथला कार्यक्रम आटपून दादरमधील जिथे बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक आहे तिथेही जाणार असल्याची माहिती मिळते आहे। आपण पाहतोय की बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला सध्या हार अर्पण करतायत आणि त्यानंतर इथेच माध्यमांशी सुद्धा संवाद साधणार आहेत। त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यामध्ये त्यांनी जे काही आरोप केले किंवा जे काही विधाने केली त्यावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र इथला कुलाबाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते दादरमधील बाळासाहेब ठाकरे यांचे जिथे स्मारक बनत आहे तिथे जाऊन तिथे सुद्धा अभिवादन करणार आहेत। यापूर्वी ते बाळासाहेब भवन येथे देखील गेलेले होते आणि काल जे काही शोभायात्रा निघालेली होती तेव्हा सुद्धा दादरमधील जे शिवसेना भवन आहे तिथे सुद्धा शिवसेना भवन समोर असणारा जो काही मोठा बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे त्याला सुद्धा नमस्कार सुद्धा केलेला आपल्याला पाहायला मिळाला आणि आज जयंतीनिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांना मुख्यमंत्री सकाळपासूनच हजेरी लावत आहेत। नक्कीच आपल्या त्यांच्यासोबत अब्दुल सत्तार आणि मीनाताई देखील उपस्थित असलेल्या पाहायला मिळतात। या सगळ्यामध्ये इतर नेते शिवसेनेचे जे शिंदे गटातले आहेत ते कुठेही उपस्थित दिसत नाही आहेत। वेगवेगळ्या ठिकाणी काही कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत। कृष्णा, पाहतो की वेगवेगळ्या ठिकाणी जे कार्यक्रम आहेत तिथे बाकीचे अन्य मंत्री जे आहेत किंवा नेते आहेत ते सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या सोबतच होते। थोड्या वेळापूर्वी बाळासाहेब भवन इथे त्यांच्या फोटोला अभिवादन करण्यासाठी जेव्हा मुख्यमंत्री गेलेले होते तेव्हा तिथे राहुल शेवाळे होते, दीपक केसरकर होते आणि अब्दुल सत्तार हेही होते किंवा श्रीकांत शिंदे यासारखे अनेक नेते जे त्यांच्यासोबत होते। इथे क्रेनच्या सहाय्यानं त्या पुतळ्याला हार अर्पण करण्याचा कार्यक्रम होता आणि त्यामुळे तिथे जास्त संख्येनं लोक क्रेनमध्ये चढू शकत आहेत आणि यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सोबत मंत्री अब्दुल सत्तार एवढेच फक्त क्रेनमध्ये चढलेले होते। मात्र इतर मंत्री आणि नेते जे आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या सोबत असल्याचं पाहायला मिळते। नक्कीच, तर तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। आपण ही दृश्य बघतोय, आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे आणि त्यानिमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या स्मारकाला माल्यार्पण केलेलं आहे। यावेळेला त्यांच्यासोबत अब्दुल सत्तार तसंच शिवसेनेच्या नेत्या मीनाताई देखील सहभागी असलेल्या पाहायला मिळतात। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।